सर आपलं नाव काय? मी वैजनाथ बाबळसुरे, प्रॉपर लातूर कटला आहे, पण सध्या राहिला मी इथं कुरुडवाडीमध्ये आहे. बरं. मग आपले मसाले तुम्ही वापरले का सर? हो, आपण जिल्ह्याकडून मी गेल्या आठवड्यामध्ये हे मसाले घेतलेले होते आणि आपण दिलेल्या मसाल्याची जी माहिती दिली होती तुम्ही, कुठले मसाले आहेत ते? आता यामध्ये हे लाल तिखट आहे, त्याच्यानंतर हे व्हेज चिकन मसाला, नॉन व्हेज मसाला आहे. नॉन-व्हेज मसाला आहे, चिकन मसाला आणि मटन मटन मसाला असं, आणि शेंगा चटणी पण नेलेली होती सर. बरोबर. दाखवा जरा शेंगा चटणी. पण घेऊन गेली होती मी. तर मी ज्यावेळेस शेंगा चटणी स्वतः खाल्ली, हा शेंग. तर आता आपण बघतोय इतर वेगवेगळ्या ठिकाणच्या चटण्या आपण प्रवासात असताना घेतोय. नक्कीच मी सांगतो की त्यात मध्ये 100% बदल आहे. आणि अच्छा. ही चटणी मला एक नंबर आवडली एवढ्या दिवसामध्ये. बरं. ज्यावेळेस हे लाल तिखट आणि हा व्हेज नॉन व्हेज मसाला जो आहे, हा मसाला टाकून मी चिकन फ्राय केलेला होता. त्याचा वास बघूनच शेजारचा आमचा एक जोडीदार आला की सर म्हणला आज भाजी कशाची केली. आणि मग ज्यावेळेस त्याला टेस्टला दिली तर त्यांनी सुद्धा ह्या मसाल्याची मागणी केली. बरं. त्यांना म्हणलं नेमकं काय, तर म्हणले की आपल्या लहानपणी जो मसाला चवीचा होता का नाही, आता जसं कसलेही मसाले टाकले तर भाजीतून सेंट येत नाही, परंतु नॅचरली जसे आपले आजी आजोबा त्यावेळेस ओरिजिनल मसाले वापरायचे, गरम मसाले, त्याचा मला ह्याच्यामध्ये टोटल अनुभव आला. ओके ओके. आणि ही माहिती ज्यावेळेस आमच्या घरमालकाला भेटली, म्हणजे बघा आता त्या शेजारीने त्यांना सांगितलं, सांगितल्यानंतर मग त्यांनी म्हणले की आमचा बिर्याणीचा बेत आहे, तुमच्याकडला जो मसाला आहे तो आम्हाला पाठवून द्या. बरं. ठीक आहे म्हणलं. मग त्यांना विचारलं, म्हणलं बिर्याणी किती किलोची? मग त्यांनी म्हणले सरासरी 1-1.5 किलो चिकन आहे आणि 1 किलो राईस, असं 2.5 किलोचं मटेरियल आहे म्हणले ते. ठीक आहे म्हणलो. म्हणजे तुम्ही दिलेला जो, आणि माझ्याकडे बिर्याणी मसाला नव्हता एवढा, तर मी काय केलं, त्यांना हा तुम्ही दिलेला व्हेज नॉन व्हेज मसाला एक सांगा, थोडी याच्यातली रेट आपले लाल तिखट जे आहेत ते तडक्यासाठी दिलेलं होतं, आणि चिकन मसाला ते त्यांनी सुक्क करणार आहे म्हणजे. बरं. म्हणजे 3 आयटम त्यांना म्हणलं दिलं आणि बनवा म्हणले त्यांना. मग त्यांनी मला रात्री 9:30 वाजता बिर्याणीसाठी बोलवलं घरी खाण्यासाठी. मग मी ते बघितलं पातेलं बघितलं, तर आता बघा की 1.5 किलो चिकन आणि 1 किलो राईस, 2.5 किलोचं मटेरियल. खाणारे किती आम्ही, त्यांच्या घरात 3 मेंबर आणि मी चौथा. म्हणलं 4 जणांसाठी एवढा का केलंय? तसं नाही म्हणले सर, आमचे उद्या दोन्ही जावई आणि मुली येणार आहेत आणि त्यांना दम बिर्याणी आवडते, म्हणून रात्री बनवतो आम्ही दरवेळेस, आणि ते सकाळी आली की गरम गरम खातात. म्हणलं बरं आहे म्हणलं, म्हणजे मला वाटलं 8 लोकांसाठी कम्फर्टेबल जेवण आहे. 8 लोक. तुम्ही जे म्हणलं होतं मला त्यावेळेस, तर मग तो मला म्हणजे तो पॉइंट आवडला आणि आठवला मी. तुम्ही काय म्हणलं की लोक खायला, ज्याला भूक नाही तो खाणार, जो काय म्हणतो मला भूक नाही तो सुद्धा जेवण करणार, संपवणार. ठीक आहे म्हणलो, मला तो अनुभूती घ्यायची होती, म्हणजे खरंच आहे का. मी काय त्यांना बोललो नव्हतो, शांत बसलो, आम्ही मग बिर्याणी चालू झाली खायला. मग चालू झाली आणि शेवटी जर आम्ही खाणारे किती होतो, 4 जणच. बिर्याणी केली ते 8 जणांसाठी. बरं. म्हणजे ते 2 मुली आणि जावई त्यांची लेकरं. आणि ज्या वेळेस बिर्याणी संपली, म्हणजे आमची खायची, मग पुन्हा पातेल्यात बघा म्हणलं मॅडमला, तर फक्त 1 प्लेट, मला वाटतं 100 ग्राम एवढं शिल्लक. मग म्हणलं 8 जणांची बिर्याणी संपली कसं काय? पैकी म्हणलं आपण 4घांनीच खाल्लो. मग म्हणलं तुम्हाला मी काय म्हणलं होतं, की हा मसाला टाकल्यानंतर ज्याला भूक नाही तो खाणार खातो. त्याची अनुभूती त्यांनाही आली. आता त्यांची सुद्धा नवीन ऑर्डर आम्हाला भेटली. ओके. घेऊन या म्हणल्यामुळे तुमच्याकडे आज आलो. येस सर. आणि नक्कीच मला, मी याच्यात जर बघितलं सर, आता मी कसा मार्केटिंगचा माणूस आहे आणि कुठल्याही गोष्टीवर मी लगेच विश्वास ठेवत नाही. ज्यावेळेस मला टेस्ट करण्यासाठी ही चटणी हे ते दिलं होतं, मी घेतली, खरेदी केली आणि ती वापरली. मला आवडल्यानंतर मग ज्यावेळेस मी आता 2 ठिकाणीच गेलो, तर मला कालचाच असा अनुभव आला. नक्कीच जर ज्यांना वाटतं व्यवसाय संधी शोधतात, काय महिला आता गृहिणी आहेत, काहीतरी व्यवसाय करावा, जसं बांगड्यांचा आहे, बेंटेज ज्वेलरी आहे, साड्यांचा व्यवसाय करतोय, आता हे आम झाला. बरोबर आहे. पण मसाला व्यवसाय जर करत असतील कोण, तर नक्कीच तुमच्याकडला मसाला त्याने घेऊन बघावा, स्वतः वापर करावा, चांगला वाटला तरच बिझनेस करावा. येस सर. एवढी मला गॅरंटी आहे. आणि नक्की त्यांना त्या गावामध्ये समजा एखादी गृहिणी आहे, 1000 किंवा 500 घर आहेत, 500 घरामध्ये सकाळ संध्याकाळ मसाला वापरला जातो. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या घरात हा जर मसाला गेला तर तो घरातला व्यक्ती स्वतः म्हणणार आहे की त्या ताईकडून जाऊन मसाला, याची मी गॅरंटी देतो त्या महिलांना. चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे तुम्हाला लोक संपर्क करतील. 9527 1767 21. ठीक आहे. 9527 1767 21. कधी फोन करा, नक्कीच मी तुम्हाला इथे येऊन घरात सुद्धा मी माहिती देतो आणि तुम्हाला ह्यासाठी एक नवीन व्यवसाय संधी घर बसल्या पार्ट टाइम मध्ये मिळण्याचा एकमेव मार्ग आणि सोपा म्हणलं तर महिलांसाठी हा मसाला व्यवसाय आहे. चालेल. थँक्यू सर. धन्यवाद.